मतदार याद्यांमधील गोंधळ आणि मतचोरीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आता महत्त्वाची भूमिका घेतली आहे। नवीन मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि अचूक यादी वापरता यावी यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागितली आहे। सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी गृहीत धरली आहे। या यादीप्रमाणे राज्यातील एकूण मतदार संख्या 9,84,00,000 इतकी आहे, जी ऑक्टोबर 2024 मध्ये 9,70,00,000 मतदारांपेक्षा सुमारे 14 लाखांनी अधिक आहे। आयोगाच्या मते 1 जुलै नंतर ते 15 ऑक्टोबर दरम्यान वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे किंवा ज्यांची नावे वाढवली किंवा वगळली गेली आहेत त्यांची नोंद या अद्ययावत यादीत घ्यावी। राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात पत्र पाठवण्यात आले, मात्र अद्याप उत्तर प्राप्त झालं नाही। 1 जुलैची यादी आधार मानण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता। कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोग फक्त केंद्रीय आयोगाने जाहीर केलेली यादी वापरू शकतो। त्या स्वतंत्रपणे कोणतीही नावे वाढवणं किंवा वगळणे हा अधिकार राज्य आयोगाकडे नाहीये। दरम्यान विरोधकांनी मतदार याद्यांतील दुबार नावे आणि चुका उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी व आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। याद्यांमधील संभाव्य दुबार मतदार नावांच्या समोर एक चिन्ह दाखवलं जाईल आणि अशा मतदारांकडून स्वतंत्र अर्ज घेतला जाणार आहे। आता जर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाची विनंती मान्य केली तर 15 ऑक्टोबरची अद्ययावत यादी आगामी निवडणुकांसाठी वापरली जाईल। या निर्णयाचा राजकीय फायदा महायुतीला की महाविकास आघाडीला होणार यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्याच्या तयारीला वेग आला असून 15 ऑक्टोबर पर्यंतची यादी गृहीत धरून पुरवणी यादी प्रसिद्ध करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।